आज आहे आमच्या गावची यात्रा। गाडी झालेली पंक्चर। आज यात्रा असल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे की यात्रा म्हटलं की संध्याकाळी काय असतं। तर मी चाललोय आता मटण आणायसाठी आणि मुलांना तर सकाळ सकाळी तेच काम असतं की पहिला जाऊन तुम्ही ते आणा। तर आता मी जाणार आहे मटण आणायला। आता मटण घेतलं, सगळं घेतलं, निघालो घरी, तोपर्यंत गाडी झाली पंक्चर। हे असं असतं, एकदम अर्जंट काम असतं त्यावेळेस काहीतरी निघतं। आता पण भावाने सांगितलं की आता पंक्चर झाली गाडी, पण ट्यूबच बदलावी लागणार। तर आता पंक्चर काढता काढता पूर्ण ट्यूबच नवीन घालावी लागली। आता ट्यूब घालून झालेली आहे। आता बघू कधी घरी पोचतोय, कधी तयार होतोय आणि मग कधी यात्रेत जातोय। फायनली यात्रेत पोचलोय। तरी बघा अशी असते आमची यात्रा। तर आता देवळामध्ये आरतीची तयारी चालू आहे। तर आपण नंतर देवळात जाणार आहोत आणि नंतर आम्ही फिरायलो यात्रेत। तर हे बघा आमच्या यंग जनरेशन मधले दोघं पप्पा लोक दोघं आहेत तिथं, सॉरी तिघं पप्पा लोक आहेत। बघा ऐकून नवऱ्याला वडून घेऊन घरी जात आहे। नवरा नाचून बाहेर पडाला। प्रत्येक यात्रेत हे असणं गरजेचं आहे, जम्पिंग जपांग। आणि यात्रेत आल्यावर आईस्क्रीम न खाल्लं तर ती यात्रा कसली। तर भावाकडनं आईस्क्रीम ट्रीट। दादा आमचे 2 मेंबर आहेत, त्यांना ह्याच्यात घेराल काय तुम्ही? हे बघा हे आमचे 2 मेंबर आहेत बघा तुम्हाला। तर यात्रेत मुलींसाठी पाहिजे तेवढं आहे, मुलांसाठी काहीच नाही आहे। ओ काका हे किती रुपये हो? किती रुपये वाजते काय? वाजते हो। तर अशी असते आमची यात्रा, छोटीशी यात्रा असते अशी। नंतर आता मी पण कंटाळलोय, चाललोय घरी। तर असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर असा होता यात्रेचा हा माझा पहिला ब्लॉग। तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।